चला तर मग करायचं सुरू. आता थांबा जरा, आता याला काहीतरी प्रॉब्लेम झाला. मी परकीय व्यापार का घेतोय? कारण की आपण जागतिकीकरण नुकतंच म्हणजे समजून घेतलं. परकीय व्यापार ही जी कन्सेप्ट आहे, या परकीय व्यापारातली कन्सेप्टमध्ये सगळ्यात पहिले आयात आणि निर्यात या दोन कन्सेप्ट समजून घेऊ. सोपं असतं. आज आपण दोन लेक्चर, आताचं आणि यानंतरचं म्हणजे 2.5 जे लेक्चर आहे, हे दोन लेक्चर आपण खास परकीय व्यापारावर घेतोय. उद्या आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचं परत दोन लेक्चरचं ड्युअल सेशन आपण घेतोय, म्हणजे मॉर्निंग आणि दुपारचं म्हणजे नूनचं. तर असे जे काही घटक आहेत, हे घटक आपण या ठिकाणी आज कव्हर करून घेणार आहोत. आता फर्स्ट ऑफ ऑल हे या ठिकाणी कव्हर करून घ्या की परकीय व्यापारामध्ये आयात काय आणि निर्यात काय. तर जेव्हा आपला जो देश आहे, आपला जो भारत देश आहे, आता ह्या भारत देशामध्ये हे काश्मीर आहे. या काश्मीरमध्ये खूप इम्पॉर्टंट अशी एक गोष्ट बनते. ती बनते तिथं काही कापड आहेत, ओके, हिमरू शाल वगैरे अशा टाईपच्या, की ज्या या ठिकाणी खास मिळतात. तसंच केसर आहे, केसर किंवा लोकर. केसर आणि लोकरसाठी जम्मू काश्मीर फेमस आहे. आसाम चहासाठी फेमस आहे. महाराष्ट्र कांद्यासाठी, द्राक्षासाठी फेमस आहे. ठीक आहे, स्पेशली आपल्या महाराष्ट्राचे द्राक्ष आणि हापूस आंबा हे फेमस आहे. तर केसर, लोकर, हापूस आंबा या सगळ्या गोष्टी काय होतात, आपल्या देशातून बाहेर त्यांची मागणी वाढते. ठीक आहे, आपल्या देशातून ज्यावेळेस ते बाहेर जातात. आता जपान या देशाला हापूस आंबा नाही भेटत. तिथले लोक आंबे खूप आंब्याचे शौकीन आहेत, पण आंबे भेटत नाहीत. मग ते काय करतात, आपल्याकडनं घेतात. तर आता इंडियातून एखादी वस्तू, जी वस्तू दिसते, जी वस्तू काय होते, दिसते, आपल्या डोळ्यांनी दिसते ना. ओके, आता जसं फॉर एक्झाम्पल ही एक बाटली आहे. ओके, ही एक बाटली, ही वस्तू दिसते. ओके, लाईक हा एक कांदा आहे. ठीक आहे, हा एक कांदा आहे, दिसला. हां, ठीक आहे. तर हा जो कांदा आहे, हा कांदा वस्तू आहे, ही डोळ्यांनी दिसते, राईट. हे काय होते, तर डोळ्यांनी दिसते. तर हां, आता हे विचारू नका इथं कांदा काय करतोय. तर लेक्चर झालं कांदा कापायच्यात, ठीक आहे. तर वस्तू जी आहे वस्तू काय होते या ठिकाणी, दिसते. तर आता जी वस्तू दिसते, ठीक आहे, ती वस्तू आपण काय करतो, निर्यात करतो. जेव्हा आपण ती वस्तू निर्यात करतो, त्या गोष्टीला देशातून ज्यावेळेस बाहेर पाठवलं जातं, देशातून काय केलं जातं, बाहेर पाठवतात. कारण की त्याची मागणी कुठं वाढलेली असते, त्याची मागणी विदेशात असते. त्याची मागणी विदेशात असते. जेव्हा त्याची मागणी विदेशात वाढते, ठीक आहे, जेव्हा, ओके, एक मिनिट, जेव्हा त्याची मागणी विदेशात वाढते, तेव्हा आपल्या भारतातून त्या वस्तू कुठे जातात, तर विदेशात जातात. ओके, त्या वस्तू विदेशात जातात. तर आपल्या देशातून वस्तू ज्यावेळेस बाहेर जाते, निर्यात होते, यावेळेस आपल्या देशाला याच्यातून काय मिळतो, आपल्या देशाला याच्यातून परतावा मिळतो. म्हणजे आपल्या देशाला परकीय चलन मिळतात. आपल्या देशाला काय मिळतं, परकीय चलन मिळतं. हे कुणाला मिळतं, इंडियामध्ये. आणि याच्यातून काय होतं की आपला परकीय चलन आणि त्या परकीय चलनाचा साठा वाढतो. आपल्या ठिकाणी, आपल्या देशात परकीय चलन साठा वाढला म्हणजे पहिले 50 बिलियन होता, नंतर 100 बिलियन झाला, नंतर 500 बिलियन झाला, आता 500 बिलियन, 550 बिलियन सुद्धा क्रॉस केले आपण. म्हणजे आता हळूहळू आपला परकीय चलन साठा काय होते, वाढत चाललाय. ज्यावेळेस आपला परकीय चलन साठा वाढत जातो, ज्यावेळेस आपला परकीय चलन साठा वाढत जातो, आपल्या देशाचं, आपल्या देशाची पत वाढते. सिंपल आहे, आपल्या देशात फक्त $50 बिलियन आहे.
आणि $50 बिलियन जीवावरती आपण जर या ठिकाणी खूप मोठे मोठे तीर मारायला लागलो तर आपल्या देशात फायदा होणार आहे का? किंवा आपल्या देशाचं तशी पत त्या लेवलची डेव्हलप होणार आहे का? तर नाही होणार. ठीक आहे, ती पत डेव्हलप होणार नाही. म्हणजेच आपल्या देशाला जेवढ्या जास्त वस्तू बाहेर विकता येतील तेवढ्या देशामध्ये परकीय चलनसाठा जास्त होईल. जेवढा परकीय चलनसाठा जास्त होईल तेवढा देशाचा फायदा होईल. लक्षात आलं? तेवढा देशाचा काय होईल? फायदा होईल. याच्या उलट, ओके, याच्या टोटल अगेन्स्ट आपल्या देशात काही वस्तूंची गरज असते. जसं आता आपल्या देशाला, ओके, देशाला एक गरज असते काही गोष्टींची. कोणती गरज आहे देशाला? तर आपल्या देशाला सगळ्यात महत्त्वाची इंधनाची गरज आहे. आपल्या देशाला लोकांना मिरवायची गरज आहे, त्यामुळे सोने. आपल्या देशामध्ये खनिजांची गरज आहे, कारण की आपल्याला लोह खनिज, दगडी कोळसा, वीज या सगळ्या गोष्टी लागतात. आपल्याला वीज आवश्यक आहे. मग आता वीज, खनिज, इंधन, सोने या सगळ्या गोष्टी आपण कोणाकडनं घेतो? तर बाहेरच्या देशांकडनं घेतो. ज्यावेळेस बाहेरच्या देशातून म्हणजे USA, ओके, त्यानंतर रशिया, चीन, आता चीनकडे खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळतात. भले त्यात टिकत नाहीत, ती गोष्ट वेगळी, पण चीन, जपान, साऊथ कोरिया या लोकांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा एक चांगला हब तयार केलेला आहे. तर हा जो हब आहे, या हबमधून मोठ्या प्रमाणात काय होतात? वस्तू आपल्या देशात येतात. कारण की आपल्या देशात गरज आहे. आपल्या देशातली लोक मोबाईल मागतात. मला सांगा, आजकाल 10वीला पोरं गेलं की मोबाईल मागते घरच्यांना. आपण 10वीत काय मागायचो घरच्यांना? घड्याळ घ्या, सायकल घेऊन द्या. ओके, दूरपर्यंत मोबाईल आपण कधी मागत नव्हतो. मोबाईल मागितलं तर सगळ्यांना माहिती आहे की कानाखाली पडेल. ठीक आहे, आपण घाबरत घाबरत टी व्ही बघायचो. फक्त रविवारच्या दिवशीच आपल्याला टी व्ही बघायला परमिशन होती. म्हणजे काय होतं? म्हणजे एकेकाळी आपण शांत होतो, आता मोबाईल पण मागायला लागलो. त्यामुळे USA, रशिया, चीन या देशांकडून ज्यावेळेस अशा वस्तू आपल्या देशात येतात, आपण त्याला काय म्हणतो? आयात. आता जेव्हा आपल्या देशात वस्तू येतात, तेव्हा आपल्या देशातून त्यांना काही गोष्टी दिल्या पण जातात. ते म्हणजे परकीय चलन. आपण त्यांना परकीय चलन देतो. असं समजू नका की आपण त्यांना रुपया देतो. नाही, रुपयात व्यवहार होत नाहीत. का होत नाहीत? कारण की रुपयाची कोणी मागणीच करत नाहीत. पुढचा जो देश आहे रशियासारखा देश काय म्हणतो? मला डॉलर दे. कारण की रशिया डॉलर मागतो भारताकडनं, चीन डॉलर मागतो भारताकडनं. आणि याचं रिझन काय? तर ह्याचं रिझन असं की चीनला सुद्धा काही गोष्टी पुढं USA कडनं विकत घ्यायच्या असतात. चीनला सुद्धा काही गोष्टी बाकीच्या देशांकडनं विकत घ्यायच्या असतात. चीनला सुद्धा पुढं डॉलर मागत असतात. म्हणजे आपलं जग कसं चालतं बघा. सौदी अरेबिया, आपण काय उदाहरण घेऊ? सौदी अरेबिया, चीन आणि भारत. ठीक आहे, आणि पुढं बांगलादेश. आता सौदी अरेबिया, ओके, चीनला तेल देतो. ठीक आहे, सौदी अरेबिया चीनला तेल देतो. सौदी अरेबिया कशात व्यवहार करेल चीन बरोबर? त्याच्या येनमध्ये नाही करत. सौदी अरेबिया कशात व्यवहार करेल? सौदी अरेबिया चीन सोबत व्यापार जो करतो, चीनला त्याला डॉलर द्यावे लागतात, USA चे डॉलर. कारण की पुढं हेच डॉलर सौदी अरेबियाला USA कडनं एखादी वस्तू विकत घेण्यासाठी देतात. हा सौदी अरेबिया USA ला पण वस्तू विकत देतो आणि USA कडनं एखादी वस्तू देतो. USA कडून एखादी वस्तू घेतो, USA ला डॉलर देतो. सौदी अरेबिया चीनला तेल देतो. सौदी अरेबिया सेम भारताला सुद्धा तेल देतो. भारताकडनं सुद्धा डिमांड कशाची करतो? डॉलरचीच करतो. ठीक आहे, मग भारत, ओके, भारत आता तिथे नीट समजून घ्या. चीन भारताला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देतो आणि भारताकडनं चीन अगेन डॉलरचीच डिमांड करतो. कारण भारतानं चीनला डॉलर दिला तर चीन तेच डॉलर फिरवेल आणि तेच सौदी अरेबियाला देईल आणि त्याच्याकडनं तेल घेईल. म्हणजे चीन आपल्या देशाला काय देतोय? आपल्या देशाला इलेक्ट्रिक साधन देतोय. चीन आपल्या देशाला इलेक्ट्रिक साधन देतोय, त्याच्या बदल्यात भारतला डॉलरमध्ये व्यवहार करतो. हाच डॉलर तो पुढं सौदी अरेबियाला देतो आणि सौदी अरेबियाकडून तो तेल विकत घेतो. प्रत्येक देश आपली गरज भागवत असतो. सेम हीच कन्सेप्ट भारत, ओके, भारत डायरेक्ट USA ला
काय देतो? भारत डायरेक्ट USA ला चहा देतो, चहापत्ती, आणि त्याच्या बदल्यात ओके USA भारताला काय करतो? त्याच्या बदल्यात USA भारताला डॉलर देतो. डॉलर भारतात जमा झाला की हाच डॉलर भारत डॉलर जो जमा झाला तोच डॉलर चीनला देतो. चीन केले इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतो. हाच डॉलर भारत सौदी अरेबियाला देतो. सौदी अरेबियाकडनं तेल घेतो. म्हणजे हा सगळा जो व्यापार आहे ना, आंतरराष्ट्रीय व्यापार, हा सगळा आंतरराष्ट्रीय व्यापार हा सगळा डॉलरच्या मागणीवरती डिपेंड आहे. कुणीही रुपया मागत नाही, कुणीच रुपया मागत नाही, कारण की रुपया ही हार्ड करन्सी नाही आहे. आता इथे एक गोष्ट मी बोललो, हार्ड करन्सी, हार्ड चलन आणि सॉफ्ट चलन. हार्ड चलन म्हणजे काय? तर असं चलन की ज्याचा रेट, ज्याचा दर कधीच बदलत नाही, कधीच बदलला नाही, किंवा खूप वर्षापासून त्याचा दर हा सारखाच आहे. $1 म्हणजे एकच डॉलर आहे. ठीक आहे, $1 म्हणजे एकच डॉलर आहे. आपला देश, आपल्या भारताचा रुपया सुद्धा एकेकाळी 1947ला $1 = 1 रुपीज होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 47 मध्ये भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्याच्या दरम्यान भारतात सुद्धा $1 म्हणजे 1 रुपया होता. म्हणजे अमेरिकेची व्हॅल्यू 1947ला भारताच्या चलनाच्या अमेरिकेच्या डॉलरची व्हॅल्यू आणि भारताच्या रुपयाची व्हॅल्यू 47ला एकसारखी होती. मग काय झालं? अमेरिकेने जे काही वर्ल्ड वॉर II मध्ये मोठ्या प्रमाणात वस्तू विकल्या होत्या आणि ह्याच्यामुळं अमेरिकेने खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा GDP डेव्हलप केला होता. आता त्या काळामध्ये अमेरिकेने पैसे कोणाकडनं घेतले नव्हते. अमेरिकेने काय सांगितलं होतं, युद्ध झाल्यावर घेऊ आपण. मग अमेरिकेने काय केलं, युद्ध झाल्यानंतर सगळ्या देशांवरती काही जाचक अटी लादल्या, कारण की युद्धाच्या काळात अमेरिकेने त्या देशांना फुकटात किंवा क्रेडिटवर खूप वस्तू विकल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की युद्ध संपल्यावर द्या पैसे, युद्ध संपल्यावर पैसे द्या. मग युद्ध संपल्यावर ज्यावेळेस पैसे घ्यायची वेळ आली अमेरिकेची, त्यावेळेस अमेरिकेने त्यांचा डॉलर महाग करायला सुरुवात केली. अमेरिका तोपर्यंत शांत होतं. 47 पर्यंत अमेरिका एकदम शांत होतं. जसं अमेरिकेने डेव्हलपमेंट म्हणजे अमेरिकेने बाकीच्या जगाकडनं पैसा घ्यायला सुरुवात केली, बाकीच्या जगाकडनं पैसे घ्यायला सुरुवात केली, त्यावेळेस अमेरिकेने आपल्या डॉलरची किंमत वाढवायला लागली. म्हणजे डॉलरची विनिमय दर, डॉलर एकच डॉलर म्हणजे एकच डॉलर ठेवला, पण डॉलरच्या किमतीत पुढच्याचं चलन, पुढच्या देशांचं चलन ड्रॉप करायला लागले आणि आपल्याकडं परकीय चलन साठा जास्त वळवायला लागले. आपल्याकडंच म्हणजे आपल्याकडं सगळ्या जगाचा पैसा आपल्याकडं वळायला लागला. मग नंतरच्या काळात अमेरिकेने गेम काय केला? अमेरिकेने गेम असा केला की लोकांकडनं डॉलरमध्ये डील करायला लागले. लोकांकडून काय करायला लागले? बाकीच्या सगळ्या देशांकडनं मग डॉलर मागायला लागला. अमेरिकेकडनं एखादी वस्तू घ्यायची तर आपण रुपया घेऊन तिथं गेलो, अमेरिका म्हणायचं पण मी नाही देत, रुपया घेऊन कशाला आलाय, डॉलर घेऊन ये. मग भारत म्हणायचं अरे मी डॉलर कुठून आणू? तो म्हणायचं विक, तुझ्या वस्तू विक मार्केटमध्ये, तू पण डॉलर माग पुढच्याकडनं तू पण डॉलर माग आणि पुढच्यानं डॉलर तुला दिला तर तू डॉलर मला दे. म्हणजे अमेरिकेचं स्वतःचं डॉलर असून सुद्धा अमेरिका डॉलरमध्येच व्यवहार करायचं. असं भारत आता करू शकतो का? नाही करू शकत. का नाही करू शकत? भारतानं जर कुठल्याही देशाला, समजा आता साऊथ आफ्रिका किंवा ब्राझील हा भारताबरोबर कोएलिशनमध्ये काही व्यवहार करतोय आणि भारत म्हणला की नाही मला रुपया दे, ब्राझीलला जर भारत असा म्हणला की मला रुपया दे, ब्राझील म्हणलं माझ्याकडे रुपयाच नाही आहे, माझ्याकडे रुपया नाही आहे, आणि भारत जर म्हणला नाही नाही तू कुठूनही आण रुपया जा, मग ब्राझील म्हणलं मी जाऊ दे, तू अशी व्यापारच नाही करत, मी दुसरीकडे चाललो. कारण की आपल्या जगामध्ये बाकीचे बरेचसे देश आहेत की जे सप्लाय देत असतात. त्या काळामध्ये अमेरिकेनं ज्यावेळेस स्वतःचं चलन हार्ड केलं, त्या काळामध्ये अमेरिका हा एकटा बॉस होता जगात, ज्याच्या देशावरती बिलकुल वर्ल्ड वॉर II झालं नव्हतं, त्याच्या देशाचं नुकसान झालं नव्हतं, त्याच्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज होत्या. त्याच्या मेनलँडवर हवाईवर हल्ला झाला होता ती गोष्ट वेगळी, पण त्याच्या मेनलँडवर मोठ्या प्रमाणात काय झालं होतं, शांतता होती. आणि तिथं एवढी इंडस्ट्रियलायझेशन जबरदस्त झाली की लिटरली त्या प्रदेशामध्ये एवढं इंडस्ट्रियलायझेशन झालं, त्या प्रदेशामध्ये अमेरिकेकडे एक संधी होती की पूर्ण जगाला सप्लाय द्यायची. पण अमेरिकेनं गेम काय केली, सुरुवातीला सगळ्या देशांकडनं पैसा घेत असताना स्वतःच्या चलनाची व्हॅल्यू वाढवली आणि पुढच्याच्या चलनाची व्हॅल्यू डाऊन केली. म्हणजे ज्यावेळेस $1 1 रुपया होता, 1949च्या काळात आपल्याला परत
आपली जी व्हॅल्युएशन होती ती डाऊन करावी लागली. इव्हन तुम्हालाही माहिती आहे की 1949च्या काळामध्ये आपण काय केलं, 48-49च्या काळात आपण अवमूल्यन करावं लागलं आपल्याला. म्हणजे आपली व्हॅल्युएशन आपण स्वतःच डाऊन केली. म्हणजे पुढचा देश परकीय चलन मिळवण्यासाठी स्वतःचं चलन काय करायला लागला, कमी करायला लागला. आणि ह्याच गोष्टी आपल्याला इथं नीट समजून घ्यायच्यात. कधी पण लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहार फक्त डॉलरमध्ये होण्याचं कारण म्हणजे अमेरिकेची पॉलिसी. अमेरिकेने सुरुवातीला काय केलं, सगळ्या देशांबरोबर त्यांच्या चलनात, म्हणजे हां ठीक आहे भारताकडनं पण रुपयात डील केली, पण भारतात बरोबर रुपयात डील करताना काय केलं, भारताचं चलन खाली पाडायचं आणि स्वतःचं चलन वरती कसं आणायचं हे अमेरिकेने केलं. म्हणजे अमेरिकेने स्वतःच्या चलनाचं अधिमूल्यन केलं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जगात सगळ्यात पहिले अवमूल्यन अमेरिकेनेच केलं होतं, ज्यावेळेस अमेरिकेमध्ये मोठी महामंदीचा झटका बसला होता 1929च्या काळात. अमेरिका 1929च्या काळात त्याचे खायचे वांदे होते, पण वर्ल्ड वॉर टूमुळं अमेरिका एकदम बूम करणं एकदम वरती आली. आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटीमुळं आपल्या जगात अमेरिकेचा एक दबदबा तयार झाला की अमेरिका ही एक महासत्ता बनायला सुरुवात झाली. आणि महासत्ता एखादा देश कधी बनतो, पोरांनो लक्षात घ्या, महासत्ता कधी बनतो एखादा देश, ज्यावेळेस तो संधीचं सोनं करतो. आणि अमेरिकेने वर्ल्ड वॉर II ही एक संधी समजली आणि या संधीनंतर त्या वर्ल्ड वॉर II मध्ये प्रत्येक देशाला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या. नंतर ते पैसे तुला देतो मी सगळं, नंतर ते पैसे सगळ्यांना दिलं. इव्हन जर्मनीला सुद्धा कच्चा माल दिला माहिती आहे. सगळ्या जगाला वर्ल्ड वॉर II मध्ये अमेरिकेने पुरवलं. जर्मनीला पण पुरवलं, इंग्लंडलाही पुरवलं, फ्रान्सलाही पुरवलं, सगळ्यांना पुरवलं. USSRला नाही घेतलं, ही गोष्ट वेगळी. USSR जरा थोडी पंगेच चालू होते त्यांचे. पण महासत्ता बनण्याच्या दृष्टिकोनातनं अमेरिकेने सगळ्या देशांना सगळ्या काही गोष्टी दिल्या. फक्त आता महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आला की ज्यावेळेस वर्ल्ड वॉर II संपलं, तर वर्ल्ड वॉर II संपल्यानंतर अमेरिकेने काय केलं, स्वतःच्या चलनाचं अधिमूल्यन करायला सुरुवात केली. आणि कंपॅरेटिव्हली बाकीच्या सगळ्या देशांनी आपल्या चलनाचं अवमूल्यन करायला सुरुवात केली. म्हणजे काही चलन हे अमेरिकेपेक्षाही हार्ड आहेत. ओके, ब्रिटनचं पाऊंड असेल, युरो असेल, दिनार असेल, हे सगळेचे सगळे कसे आहेत, अमेरिकेपेक्षाही हार्ड आहेत. ओके, पण सगळ्या जगात काय लागते, करन्सी डॉलर. आणि डॉलर ही करन्सी लागत असल्यामुळं हार्ड चलन म्हणून ती कन्सिडर केली जाते, कारण की ही कधीही बदलत नाही. पण सॉफ्ट करन्सी कशी असते, सॉफ्ट करन्सी म्हणजे सतत बदलणारी. इव्हन भारतानेच आत्तापर्यंत नाही म्हणलं तरी 3 वेळा अवमूल्यन केलेलं आहे. ठीक आहे, आता हे 3 वेळा अवमूल्यन केलेलं आहे म्हणजेच काय, तर भारताने आपल्या स्वतःच्या चलनाची व्हॅल्यू डाऊन केलेली आहे. आता हा जो व्यापार चालतो आयात आणि निर्यात, आता तुम्हाला इकडं क्वेश्चन्स तुम्हाला जास्त टार्गेट नाही होणार. ठीक आहे, इकडं तुम्हाला क्वेश्चन्स टार्गेट जास्त नाही होणार. तुम्हाला संकल्पनेवर क्वेश्चन टार्गेट होऊ शकतात की आयात काय, निर्यात काय, आणि तिसरा एक पुनर्निर्यात आयात काय. तिसरा एक प्रकार आता सुरू झालेला आहे, पुनर्निर्यात व्यापार. हा पुनर्निर्यात व्यापार ही एक नवीन संकल्पना आहे. म्हणजे वस्तूंची आयात करायची, त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि प्रक्रिया करून त्याला निर्यात करायची. म्हणजे वस्तूंची, कच्च्या वस्तूंची आयात करायची. जसं आता मर्सिडीज बेंज आहे, मर्सिडीज बेंज आपल्याकडे काय होते, येते, पण ती मर्सिडीज बेंज पूर्णच्या पूर्ण कार येते का आपल्या देशात, नाही. मर्सिडीज बेंजचा टायरच येईल, कधी स्टेअरिंगच येईल, कधी खिडक्याच येतील, कधी काच येईल, कधी बोनेट येईल, कधी इंजिन येईल. मर्सिडीज बेंज आपल्याकडं एकदम 0 to हाय क्लास अशी मॅन्युफॅक्चर होत नाही. मर्सिडीज बेंज आपल्याकडे कच्चा तुकड्या तुडून येते आपल्याकडे. आणि तुडून येऊन आपल्याकडे काय केलं जातं, पुण्यामध्ये असेंबलिंग केली जाते. म्हणजे ते पुण्यामध्ये चाकणच्या जवळ जी मर्सिडीज बेंजची कंपनी आहे ती काय करते, पुण्यामध्ये तिची बांधणी करते, प्रक्रिया करते. आणि मर्सिडीज बेंज आपल्याकडे बांधणी करून ज्या देशामध्ये राईट हँड साईडला ड्रायव्हिंग साईट आहे, आपल्या देशामध्ये आहे, ब्रिटनमध्ये आहे किंवा इतर देशांमध्ये राईट हँड साईडला ड्रायव्हिंग सीट आहे. बाकीच्या देशांमध्ये लेफ्ट हँड साईडला ड्रायव्हिंग सीट असते. अमेरिका वगैरे हे देश जे आहेत ना, लेफ्ट हँड साईडला बसून तिकडं ड्रायव्हर लेफ्ट हँड साईडला बसतो, आपल्याकडं राईट हँड साईडला बसतो. त्याच्यामुळे राईट हँड साईडला असलेले जे देश आहेत, जिथं ती मर्सिडीज चालते राईट हँड साईडची ड्रायव्हिंगची,
त्या देशांना आपण काय करतो, निर्यात करतो. म्हणजे आपल्या देशात आपण कच्चा माल आयात करतो, पुण्यात प्रक्रिया करतो आणि बाकी इतर देशांना निर्यात करतो. ह्याला म्हटलं जातं पुनर्निर्यात व्यापार. इथपर्यंत भाग लक्षात आला? म्हणजे सगळ्यात पहिली संकल्पना तर आपल्याला हे समजून घ्यायची आहे की परकीय व्यापार जो आहे, ह्या परकीय व्यापारामध्ये आयात, निर्यात आणि पुनर्निर्यात आणि हार्ड करन्सी, सॉफ्ट करन्सीचा भाग या ठिकाणी तुम्हाला मी सांगितला. ठीक आहे. कधी पण लक्षात घ्या, प्रत्येक देशाची गरज असते. जसं चीनला गरज आहे, चीनला तेलाची गरज आहे, पण चीन त्या तेलाचा उपयोग करून इलेक्ट्रिक साधनांमध्ये स्ट्रॉंग झाला. भारताकडे चहा आहे, पण भारताला सुद्धा तेलाची गरज आहे. प्रत्येक देशाला गरज आहे आणि प्रत्येक देशाची गरज भागवण्यासाठी कुठला ना कुठला तरी देश त्याला सपोर्ट करत असतो. कोणताही देश हा परिपूर्ण नाही. असं म्हणू शकत नाही कोणी की नाही बाबा मला कशाचीच गरज नाही. उत्तर कोरिया सुद्धा डिपेंड कोणावर तरी. उत्तर कोरियाला सुद्धा रशिया, उत्तर कोरियाला सुद्धा चीन सपोर्ट करतात. तो एवढे जे मिसाईल वगैरे बनवतोय किंवा एवढा जो तामझाम करतोय तो, ओके, ऊन नावाचा जो दादा, ओके, तो ऊन दादा एवढा जो उड्या मारतोय तो कशाच्या जीवावर मारतोय? शेजारच्या देशांच्या जीवावरच मारतोय. नाही तर त्याच्यामध्ये एवढे गट्स नाहीत की तो मिसाईलची टेक्नॉलॉजी सेटअप करेल. ह्यांना लागणारा जो कच्चा माल आहे हा सगळाचा सगळा कच्चा माल, ओके, हे आजूबाजूचे शेजारचे तंत्रज्ञान देश आहेत ना ते देतात. कारण की ऊनकडे काय पैसा आहे, तो पैसा, तो सोनं, तो त्याची सगळी खनिजं देशातली विकून तो देशाला काय करतोय, स्ट्रॉंग बनवतोय. तर अशा प्रकारे ओके आपण काय करतोय, ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. म्हणजे आपण आयात निर्यात का करतोय किंवा आपण हे व्यापारी दृष्टिकोनातून का गेलेलो आहे? कारण की आपल्या देशामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला स्वयंपूर्ण व्हायचे. बरं, देश स्वयंपूर्ण कधी होतो? तुम्ही कधी ऐकलं असेल बघा, स्वयंपूर्ण होणे, स्वयंपूर्ण होणे. स्वयंपूर्णता म्हणजे काय? स्वयंपूर्णता म्हणजे आपल्या देशातच उगवायचं, आपल्या देशातच खायचं आणि आपल्या देशातच विकायचं, किंवा आपल्या देशातच उगवायचं, देशातच विकायचं आणि देशातच डेव्हलप करायचं. पण याच्यासाठी काय लागतो? कच्चा माल. आपण रबर आपल्या देशामध्ये कितीतरी डिमांड आहे रबराची. अगदी त्या लहान पोट्ट्याच्या खोड रबरपासून ओके तर गाडीच्या चाकापर्यंत मोठ्या मोठ्या ठिकाणी जे काही रबर सिस्टीम असते किंवा विंडोजला सुद्धा आजकाल रबर लागतात. अशा प्रत्येक ठिकाणी रबर इंडस्ट्री डेव्हलप झालेली आहे. पण हा जो येणारा जो रबर आहे हा कच्चा माल वृक्षापासून मिळतो. आर्टिफिशियली रबर तुम्हाला नाही तयार करता येत कुठेच. रबर हा तुम्ही आर्टिफिशियली करू शकत नाही. तुम्ही फोम तयार करू शकता पण आर्टिफिशियली रबर नाही तयार करतात. आणि रबर जर तयार करायचं तर तुम्हाला कृषी क्षेत्रावरती डिपेंड राहावं लागतं. रबराची मोठी शेती असते, बट अनफॉर्च्युनेटली रबर आपल्याकडे फक्त दक्षिण भारतात मिळतो. कारण की रबर हे जे पीक आहे हे उष्णकटिबंधीय पीक आहे. लेखाच्याला त्या पिकाला थंडी लागते, त्याला डोंगरी प्रदेशही लागतो आणि उष्णताही लागते. विचित्र पीक आहे ते. बरं ठीक आहे, रबर तुम्ही गोळा केला, ठीक आहे, रबर तुम्ही गोळा केला, पण भारतात जेवढे टायर बनतात यातले सगळेचे सगळे रबर किंवा सगळ्याचा सगळा हा जो कच्चा माल आहे तो आपल्या भारतातनं सप्लाय होतो का? नाही होत. आपल्याला बाहेरनं आणावं लागतं. दगडी कोळसा सुद्धा आपल्या भारतात पूर्णपणे परिपूर्ण नाही आहे, तो सुद्धा आपल्याला आणावा लागतो. आपल्याला लोह खनिज सुद्धा आपल्याकडे परिपूर्ण नाही आहे, आपल्याला ते सुद्धा आणावं लागते. का आणावं लागते? कारण की आपल्या भारतात तेवढी डिमांड वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला आयात करावं लागतं. आपण स्वयंपूर्ण होऊ शकत नाही. भारतासारखा जिथं 135 कोटी पॉप्युलेशन आहे असा देश कधीच स्वयंपूर्ण होऊ शकत नाही. का? कारण आपल्या गरजा खूप जास्त वाढणार आहेत. आपल्याकडं एवढी टेक्नॉलॉजी नाही आहे की आपण आपल्या संसाधनांचा वापर करून आपल्या लोकांना पहिले देऊ शकतो. आणि दिलं असतं पण आपली पॉप्युलेशन फक्त 20 करोड असती तर. मला सांगा, 20 कोटी पॉप्युलेशन असते, आपल्या महाराष्ट्राची फक्त 2 कोटी पॉप्युलेशन असते, काय झालं असतं? हे लांबच्या लांब 40-40, 50-50 किलोमीटरवर एक गाव असतं. ओके, आपल्याकडे लय मोठ्या मोठ्या जमिनी असत्या, खूप डेव्हलपमेंट झाली असती. ठीक आहे, आपण गाडीने फिरणं बंद, आपण हेलिकॉप्टरने फिरलो असतो, आपण विमानानं फिरलो असतो, माहिती आहे? कारण की गव्हर्नमेंट काय म्हणणार, अरे यार गावामध्ये फक्त 220-25 लोक राहते, त्यांच्यासाठी कशाला रस्ता घ्यायचा? ओके, त्यापेक्षा आपण डायरेक्ट एक काम करू, विमानतळ बनवू, हेलिपॅड तयार, हेलिपॅड. ठीक आहे, इथं प्रत्येक शेतकरी, प्रत्येक सगळं शेतकरी डेव्हलप झाला असता. आपल्या देशामध्ये खूप वेगळा सगळा भाग झाला असता. अमेरिकेत काय झालं? अमेरिकेत तेच झालं. अमेरिकेची पॉप्युलेशनच कमी होती सुरुवातीला. ऑस्ट्रेलियात काय होते? तेच होते. रशियात काय चाललंय? तेच चाललंय.
काय चाललंय तेच तर चालू आहेत. राव रशियाची पॉप्युलेशन्स किती आहे? रशियाची पॉप्युलेशन एक 17 ते 20 कोटीच्या आसपास आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो. फक्त 17 ते 20 कोटी. म्हणजे आपला जो यूपी आहे ना, यूपी उत्तर प्रदेश, या उत्तर प्रदेश एवढी पॉप्युलेशन त्या रशियाची आहे. आपला यूपी बघा आणि जगातला सगळ्यात मोठा देश रशिया बघा, त्याची साईज बघा काय होते. मग आपला जो छोटासा देश आहे, आपला जो छोटासा देश म्हणतो, आपला जो छोटासा यूपीचा राज्य आहे, ह्या यूपीचं राज्य आणि त्या रशियाचा जर तुम्ही विचार केला तर तुमचा एक अँगल तिथं थोडासा सेट करून ठेवायचा की यूपीतल्या लोकांना रिसोर्सेस किती लागतील, तिथलं यूपीचं सरकार तिथल्या लोकांना किती किती लक्ष देईल. आणि तिकडं रशियामध्ये अरे एक नंबर निवांत, मॉस्कोच्याच एरियात, त्या उरल पर्वताच्याच पश्चिमेकडच्या बाजूला त्या रशियाची 90% पॉप्युलेशन राहते युरोप खंडात. कारण रशिया थोडासा युरोप खंडात पण जातो, तिथं त्याचे 90% पॉप्युलेशन. आणि त्या उरल पर्वतापासून जर आपले 3 भारत बसवले त्याच्यात, ओके 3 भारत जर बसवले त्या देशात तरी ते पुरतील. एवढा मोठा तो उरल पर्वतापासून तर इकडे त्या अलास्कापर्यंतचा भाग आहे, त्याच्यात फक्त रशियाची 10% पॉप्युलेशन राहते. मग त्या लोकांना वाटत नाही का आपली पण 7-8 पोरं झाली पाहिजे? त्या लोकांना असं वाटत नाही का नाही ना भारतीयांसारखं नाही, आपण पण पॉप्युलेशनच्या रेसमध्ये पळू. काय नाही 2022 2222 पर्यंत आपण कदाचित भारताला पण मागं टाकू. आपल्याकडे जागा आहे, आपल्याकडे जागा आहे, आपण ॲडजस्ट करू. ते लोक पॉप्युलेशनच्या रेसमध्ये आहेत का? नाही. ते लोक कशाच्या रेसमध्ये आहेत? ते लोक कॉम्पिटिशनच्या रेसमध्ये आहेत. पण कुठल्या? ते आहेत ना, ते कुठल्या रेसमध्ये आहेत? ते त्यांच्या प्रदेशाच्या रेसमध्ये आहेत, ते त्यांना प्रदेश मिळवण्याच्या रेसमध्ये आहेत, ते त्यांची संसाधने विकण्याच्या रेसमध्ये आहेत. आणि म्हणूनच तो देश वेगळ्या पद्धतीने विचार करतो. आपल्या देशामध्ये मॅक्सिमम आपण कॉन्सन्ट्रेशन ठेवलेलं आहे आपल्या ॲग्रिकल्चर मॉडेलवरती आणि सगळ्यात महत्त्वाचं ठेवलेलं आहे आपल्या निर्यात आणि आयातीवरती. पण झालं असं आहे की आपली आयात जास्त आहे कारण की आपल्याकडे पॉप्युलेशन जास्त आहे. सगळी सिस्टीम शेवटी कशावर येते? पॉप्युलेशनवर येते सगळी सिस्टीम. आणि ज्यावेळेस आपण ह्या पॉप्युलेशनच्या गोष्टी करत राहतो किंवा पॉप्युलेशनच्या गोष्टी खेळत राहतो, डेफिनेटली या ठिकाणी एक प्रॉब्लेम क्रिएट होतोच. आणि तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे कोणता? की आपल्याकडचे रिसोर्सेस कमी पडतात, म्हणून आपल्याला बाहेरून आयात करावी लागते. आणि म्हणूनच या ठिकाणी आयात निर्यातीचे काही महत्त्वाचे जे पुढे भविष्यात सिद्धांत मांडले गेले, आता हे सिद्धांत तुम्हाला मेन्सला आहेत, आता तर हे तर नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? आयात करावी लागेल. मग आता आयात करायची, मग आपण आयात जर करत राहिलो तर स्वयंपूर्ण कधी होऊ? महत्वाचा मुद्दा आहे की आपण स्वयंपूर्ण कधी होऊ? आपण स्वयंपूर्ण तेव्हाच होऊ जेव्हा आपल्या देशामध्ये आयात पर्यायीकरण चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल, आपल्या देशातनं निर्यात चांगली डेव्हलप होईल. आता इथं निर्यातपेक्षा आयात पर्यायीकरणाचं एक आणखी संकल्पना समजून घ्या. आयात पर्यायीकरण. आयात पर्यायीकरण म्हणजे काय? आयात होणाऱ्या वस्तूला एक पर्याय शोधा. जसं आता चीनमधून आपल्या देशात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आयात होतात, तर इलेक्ट्रॉनिक वस्तूला दुसरा पर्याय शोधा व देशातच तयार करा. विषय संपला. इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या असतात, ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या चीनमधून आपल्या भारतात येतात, त्या वस्तूंना पर्याय तयार करा आणि पर्याय तयार करून आपल्या देशात त्या वस्तू बनवा. मग आपल्या देशातल्या लोकांना नसेल बनवता येत तर आपल्या देशात त्या तयार करा बाहेरच्या लोकांना बोलवून. म्हणूनच आपल्या देशामध्ये सुरुवातीला आयात पर्यायीकरण करण्यात आलं. आयात पर्यायीकरण, ठीक आहे. म्हणजे आयात होणाऱ्या वस्तूला पर्याय शोधा. 1962च्या काळात मुदलियार एक समिती आली होती. या मुदलियार समितीनं आयात पर्यायीकरणाचा धोरण आपल्याला भारताला स्वीकारायला सांगितलं होतं. यांनी सांगितलं होतं की थोडंसं तुम्ही ना निर्यातीवरती कंट्रोल ठेवा, आयातीवरती कंट्रोल ठेवा आणि आपल्या देशामध्ये तुम्ही पहिले आयात घेऊन या. जेव्हा आपल्या देशामध्ये आयात येईल, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, जेव्हा आपल्या देशात आयात वाढेल
तेव्हा आपला देश कुठेतरी डेव्हलप होईल, नाहीतर डेव्हलप होणार नाही. नाही तो नाही होगा. ठीक आहे, नाहीतर नाही होणार. आणि आयात वाढेल, लक्षात घ्या. आयात वाढेल, आयात तर करावी लागेल आपल्याला. मग आयात ज्या गोष्टीची आपण करतोय ती गोष्ट आपण तयार करा. मग आपण ज्यावेळेस ती गोष्ट तयार करू, म्हणजे आपण अशा काही वस्तू तयार करू, आता ज्या वस्तू आपण निसर्गाने तयार करूच शकत नाही. एक जस्ट 1 मिनिट. एक मिनिट द्या. सगळ्यात पहिले आपण काय करणार, आयात आपल्याला तंत्रज्ञानासाठी करावेच लागते. तंत्रज्ञान, गुंतवणूक या गोष्टींसाठी आपल्याला आयात करावं लागते. पण आयात करून ते तंत्रज्ञान आपण आपल्या देशातच बनवू शकतो ना, देशात बनवू शकतो. यासाठी देशातील लोकांना सशक्त बनवा. देशातील लोकांना काय बनवा, सशक्त बनवा. पण तुम्हाला तर माहितीच आहे की तुम्हाला ओखादा धोरणाच्या वेळेस पण सांगितलं होतं की आपल्या देशानं काय केलं, 1956 पासून ते 1991 पर्यंत खाजगी लोकांना खूप चालना दिली का हो? खाजगी उद्योगांना, एक प्रश्न आहे माझा, सांगा उत्तर. खाजगी उद्योगांना चालना दिली का? बताओ जल्दी. खाजगी उद्योगांना चालना दिली? तर दिली चालना या अर्चना? अरे सांगा विकास, आपण खाजगी उद्योगांना चालना दिली का रे? 1956 पासून ते 1991 पर्यंत आपण खाजगी उद्योगांना चालना दिली का? फत्र्या काहीच नाही दिली. आपण खाजगी उद्योगांना उलट रिस्ट्रिक्शन केले. आपण त्यांना सांगितलं, अय तू हे करायचं नाही, अय तू ते करायचं नाही. तू कायले चालणार तिकडं पेट्रोलचे उद्योग सुरू करायला? तू कायले चालणार तिकडं विमानतळ तयार करायला? कायले चालणार तू हे करायला? कायले चाललं तू ते करायला? एवढं पार त्याला हॅरॅस करून ठेवलं होतं की हे सगळे उद्योजक काय झाले, गेले देशाच्या बाहेर निघून. मग कुणी साऊथ आफ्रिकेला गेलं झिंगालाला, कुणी कॅनडाला गेलं, कुणी आफ्रिकेत जाऊन बसलं, कुणी इराक वगैरे साईडला जाऊन बसले, कुणी कुवेतला जाऊन बसले, कुणी अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले, कुणी ब्रिटनमध्ये किंवा युरोपमध्ये जाऊन स्थायिक झाले. गेले लोक बाहेर निघून. थांबणार आहेत का इथं कोणी? मला सांगा, थांबणार आहेत का? नाही. 1956 ते 1991 मध्ये खाजगी उद्योग सगळे आपल्या भारतातून निघून गेले होते. आणि इथून निघून गेल्यानंतर त्या लोकांनी आपलं, म्हणजे अगदी काही काही लोकांनी तर नागरिकत्व बदललं, अमेरिकेत स्थायिक झालेले एकाचे. कोणी फिजीला निघून गेलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 51 ते 55 60% पॉप्युलेशन त्या फिजीची इंडियन आहे. तिथला पंतप्रधान भारतीय आहे, भारतीय वंशाचा. फिजी नावाचा एक देश आहे. आता म्हणा सर कुठे आहे? फिजी नावाचा देश आहे पॅसिफिक ओशनच्या एरियात, ऑस्ट्रेलियाच्या वरल्या आळीला, सॉरी ईशान्य आळीला. माहिती आहे ना आळी? ओके, एरिया. आपण नाही का म्हणतो ही गल्ली ती गल्ली, तसं उत्तरेकडच्या आणि ईशान्येकडच्या बाजूला फिजी नावाचा एक देश आहे. तर फिजी नावाचा जो देश आहे त्याच्यातलं 60% पॉप्युलेशन इंडियन आहे राव. 60% पॉप्युलेशन. सगळे हे जे भारतीय लोक होते की जे भारतीय उद्योजक
आपल्या देशातल्या ह्या पॉलिटिशियन लोकांना आणि देशातल्या सरकारला परेशान झालते, हे सगळेचे सगळे निघून गेले बाहेर. निघून गेले तर गेले काय, आपले पिशा बांधल्या, बगड्या अडकावल्या, निघाले एअरपोर्टला. एअरपोर्टला गेले, एस टी धरली, एअरपोर्टला गेले, एअरपोर्टला गेल्यानंतर निघून गेले, आलेच नाही परत, आलेच नाही. ते म्हणले की मला यायचंच नाही भारतात, कारण की भारतामध्ये सरकार जोपर्यंत आहे काँग्रेसचं तोपर्यंत उद्योजकांना चान्सच नाही. लोक इथं वैतागायला लागले होते. मग राजीव गांधी आले तर राजीव गांधींच्या काळामध्ये थोडंसं एक होप दिसली होती की नाही बाबा आता हे आले तर काहीतरी डेव्हलपमेंट करतील, करायला लागले. तर त्यांची 1991ला हत्या झाली, सगळे नाराज. मग म्हणजे यार जाऊ दे, आपण जायचंच नाही. 1991 नंतर आपण LPG आणलं. LPG आणल्यानंतर परत 96-97 मध्ये सरकार बदललं, त्यांनी LPG मॉडेल थांबून दिलं. आपल्या देशातल्या लोकांनी काय करायचं? मग तुम्ही हा विचार करा, कसं होणार आहे देश स्वयंपूर्ण? आपला देश कसा बनवणार आहे विदेशी तंत्रज्ञान? आपल्या देशाची सगळी जी गाडी आहे ना, ही गाडी मध्येच कितीतरी वेळा बंद पडलेली आहे. हा जो गाडा आहे ना देशाचा अर्थव्यवस्थेचा, तो कितीतरी वेळा चेंज करावा लागलेला आहे, कितीतरी वेळा त्याची सर्व्हिसिंग करावी लागलेली आहे. म्हणजे एखादी गाडी 10,000 किलोमीटर चालली तर त्याची सर्व्हिसिंग करावी लागली. आपली तर 500-500 किलोमीटरलाच कुथायला लागली होती. 5-5 वर्षांनीच कुथायची, 5-5 वर्षांनीच अगदी धुरच काढायची. आता विचार करा, आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास होणार आहे का? हा एक ब्रॉड अप्रोच तुम्ही ठेवून इकॉनॉमिक्स कधी पण विचार करा. हे पुस्तकं बाजूला ठेवा यार. मी तुम्हाला इकॉनॉमिक्स कधीही पुस्तकाच्या थ्रू शिकवलं नाही आहे आणि कधी शिकवणार पण नाही जन्मात. कारण मला ते पुस्तकं घ्या, मग ते पुस्तकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जसा फ्लो चाललाय त्या फ्लोनी जर इकॉनॉमिक्स तुम्ही वर्कआउट केलं तर तो तुम्हाला जास्त लवकर लक्षात आहे ना. नंतर लेक्चर झाल्या वाचा ना तुम्ही पुस्तकं. मी काय नाही म्हणलं का पुस्तकं वाचायला, पुस्तकं पण लागतात. काही पोरं मला फोन करतात, विचारतात सर तुमचं लेक्चर केलं पुस्तक वाचायची गरज नाही. अरे बाबा मी काय संत होय? हां, किंवा मी काय कुठं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महत्त्वाचा माणूस आहे? मी जे बोलेल तेच मसुद्यात लिहिलं जाईल? हां, ते महान माणसं होती, संत लोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाकीचे सगळे लोक. मी तसं नाही होय. मी तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी सांगतो. तुम्ही ह्याच्यातनं काय आउटपुट करता? तुम्ही नोट्स काढा. तुम्हाला जो महत्त्वाचा पॉईंट वाटला माझा तो पटकन उचलून नोट्सवरती लिहा. नंतर आहे ना तुमची पुस्तकं, बरोबर की नाही? तर ते पुस्तकं कव्हर करा. तर बघा, खाजगी उद्योगांना चालना दिली नव्हती, सगळे लोक बाहेर निघून गेले होते. मग आता सगळ्या लोकांना आपल्या देशात आणायचं परत. आता तुम्ही प्रत्येकाला कॉल करणार आहे का? हां, तुझा आजोबा इथून निघून गेला होता, आता माझं नवीन सरकार आहे, आता मोदीजी प्रत्येकाला कॉल करणार आहे का? तुझा आजोबा इथून गेला होता बरं का, तुझे पप्पा इथून गेले होते, आता तुझ्या हातात आहे. तुझे पप्पा तसे बेडवर आहेत किंवा कदाचित वरती गेले असतील, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. एक काम कर, ओके आता सरकार आमचं आहे आणि इथून पुढचं आमचं सरकार आमचंच राहणार आहे. किती कुणी प्रयत्न केला, ओके, किती कुणी प्रयत्न केला, किती पंजाबवाले आले, किती लोक आले, तरी सरकार आमचं राहणार. एवढा कॉन्फिडन्स त्या दिल्लीतल्या माणसाला आहे का नाही? दिल्लीतल्या माणसाला तर तेवढा कॉन्फिडन्स आहे की नाही? आहे. त्याला एवढा कॉन्फिडन्स होता, एवढा कॉन्फिडन्स आहे की बाबा आपण इथून इथून पुढं काँग्रेस राहणारच नाही देशात, असा त्याचा कॉन्फिडन्स आहे. मग आता तो काय करतोय? तो सगळ्यांना कॉल करतोय, हां मी तुझ्या देशात येणार आहे, ओके ये भेटायले. मग आता आपले मोदीजी बघा, ज्यावेळेस मोदीजी पंतप्रधान झाले होते त्यावेळेस अनेक देशांचा सफर केला होता त्यांनी. 65-66 देश त्यांनी कव्हर केले होते. लोक म्हणत होते की अरे देशात कमी आणि बाहेरच राहते. पण मोदीजी तसं नाही. मोदीजी फुल प्लॅनिंगने उतरले होते. काय उतरले होते? अभी हमारी सरकार है, हम यहाँ पे अभी हटने वाले नहीं है, हमारी सरकार बनेगी, आप आ जाओ. तुम्ही इथून निघून गेले, काहून गेले? कारण की आधी वेगळं सरकार होतं आणि आधीच्या सरकारनं सरकारी कंपन्यांना मोठं केलं. मी माझ्या सरकारी कंपन्या विकायला तयार आहे. विकलं नाही एअर इंडिया, आता LICचा नंबर आहे नेक्स्ट, ओके विकलं का नाही? मी माझ्या सरकारी कंपन्या कमी करतो, पण तुम्ही या. मग केलं एक नवीन 2015ला एक योजना केली होती बघा, मेक इन इंडिया. आपल्या देशातच येऊन बनवा, मेक इन इंडिया. ते वाघच म्हणतो, ती शिव होता बघा त्याचा एक लोगो, केलं होतं का नाही? मेक इन इंडिया. ते काय नाही, मोदीजी जायचे फिजीले, ओके तुमच्या माहितीसाठी सांगतो, फिजीमध्ये भारतीय पंतप्रधान, भारतीय वंशाचा पंतप्रधान आणण्यासाठी कितीतरी मोठे ऑपरेशन झाले होते. भारतीय माणूस त्या ठिकाणी असला पाहिजे. आज फिजी आपल्या भारताचा एकदम जिगरी दोस्त आहे. आपल्या देशातनं, आपल्या भारतातून तो घेतोय. शेजारी ऑस्ट्रेलिया असेल तरी ऑस्ट्रेलियाकडे हुंगत पण नाही तो. सगळ्यात पहिले डिमांड भारताची करतो.
की भारतीय वस्तू द्या. मग त्या फिजीतल्या लोकांना, फिजीतल्या बऱ्याचशा उद्योजकांना कंपन्या स्थापन करायच्या होत्या. मग भारताने म्हटलं की आमच्याकडे आहेत, आमच्या MIDC, आमचं मी सगळं खालीच पडलंय. ओके, आमच्याकडली जागा आहे, ये तुला देतो आम्ही इकडे मस्तपैकी. ओके, MIDC, CSB सगळं आम्ही तयार करून ठेवलेलं आहे. तू फक्त यायचं आणि इथं बसायचं. आणि तुला काय लागते, तुला 5 वर्ष तू टॅक्सही नको भरू, तू मस्तपैकी इथं निवांत राहा. तो मालदीवमध्ये एक मोठी लाट आली तर मालदीव अख्खा आंघोळ करून निघतोय. तर मालदीवला आपल्या देशामध्ये एंट्री आहे. तो मॉरिशियसमध्ये उद्योग नाही आहेत धाडाचे, पण तिथल्या लोकांना एवढे श्रीमंत आहेत, तिथं सुद्धा जवळपास 70% भारतीय वंशाची लोक बसलेली आहेत. म्हणजे भारतीय वंशाची लोक ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणच्या देशांना सगळ्यात पहिले कुणी दिली, मोदींनी भेट दिली आणि त्यांना सांगितलं की भारतात या, आता आमचं सरकार आहे. नाही म्हटलं तरी आता परत झालंच का नाही, 10 वर्ष होते, आता पुढचे 5 वर्ष आहेच, त्याच्या पुढचे कदाचित 5 वर्ष राहतील. भले त्याच्या पुढचे 5 वर्ष नाही राहणार, पण 15 वर्ष तर राहतील. ओके, 15-20 वर्ष तर राहतील, पण 20 वर्षामध्ये हा माणूस देशाला काहीतरी बदलायचा प्रयत्न करतोय. आधीच्या सरकारने जे बदललं नव्हतं ते या माणसानं केलं. आणि नाही म्हटलं तरी भले आपल्याकडं डाटे नाही मिळाले, पण ॲटलिस्ट आपल्याला कुठं ना कुठं तरी आपल्या देशात बदल होताना दिसतोय, चेंज होताना दिसतोय. आणि कदाचित यांच्यानंतर समजा काँग्रेसचं सरकार आलं किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षाचं सरकार आलं तर ते सुद्धा चेंजच करतील. म्हणून सदैव लक्षात ठेवा, राजकीय दृष्टिकोनातनं आपल्या देशाची आर्थिक घडामोडी सतत बदलत राहते. आणि तो जो असतो ना त्याला म्हणतात रिफॉर्म. आताचा जो रिफॉर्म चालू आहे, आता रिफॉर्म फक्त एवढंच चालू आहे, हा राजकीय रिफॉर्माचा भाग आहे. आर्थिक रिफॉर्म अजून व्हायचेत. बघा, तुम्ही आज फेअर अँड लवली लावली, पार थापली, ओके, रात्रभर लेप लावला आणि सकाळी दुसऱ्या दिवशी तुम्ही धुतली, तुम्ही लगेच गोरे होणार आहे का? बरं, 14 दिवसाची गॅरंटी दिली होती त्या फेअर अँड लवलीनं. मी पण ट्राय केला होता 11वी-12वीत कॉलेजमध्ये असताना. लेखाचं कधीच मी गोरा नाही झालो, अजूनही नाही झालो. हे लाईटीमध्येच फक्त गोरा होतं, त्यामुळे ती मला लाईटली आवडते. ॲटलीस्ट गोरा तर दिसतोय. तुम्ही होणार आहे का गोरे? नाही होणार. थोडा वेळ लागेल ना, तुम्हाला थोडा वेळ लागेल ना त्या गोष्टीसाठी. तुम्ही एकदमच काळवंडले, घरचे तुम्हाला ओळखून नाही राहिले, ओके, पर एकदमच काळवंडले, तुम्ही घरचे सुद्धा ओळखून नाही राहिले, तर तुम्ही लावा ना फेअर अँड लवली. 14 दिवसात तुम्हाला घरचे ओळखतील, एवढे तर तुम्ही नॉर्मल होऊन जाल. याच्यासाठी ती फेअर अँड लवली आहे. पण आपल्या देशाचं तसंच आहे. आपल्या देशात एखादा सरकारला त्यांनी 5 वर्ष काम केलं, नाही होऊ शकत विकास. लगेच पुढच्या 5 वर्षात दुसरं सरकार आलं की पहिल्या सरकारच्या सगळ्या योजना बंद करते. कसं होणार विकास? म्हणून एक सरकार आलं की त्याला पुढचे 5 वर्ष दिले पाहिजे. त्याच्या पुढचे 5 वर्षात जर तो चांगलं काम केलं त्याने 10 वर्षात, तर त्याच्या पुढचे 5 वर्ष दिले पाहिजे. 15 वर्षातली जी ग्रोथ चांगली झाली दिसत असेल तर त्याला परत पुढचे 5 वर्ष दिले पाहिजे. पण हे कुणाच्या हातात आहे? लोकशाहीच्या हातात आहे. म्हणून आजचा मतदानाचा दिवस आहे, सगळ्यांनी मतदान करा. मी जाईल दुपारी, ठीक आहे. असो, तर आता आयात पर्यायीकरणावरती फोकस ठेवा. मी नोटा देतो रे बाबा, माझं एकच धोरण आहे, नोटा. नन ऑफ द अबव. जब से वो नोटा आया है तब से मैंने वही दबाया है. फक्त माझ्या ग्रामपंचायतीमध्ये बिलकुल मी नोटा देत नाही. मी माझ्या टिंबलाच देतो मत. मी नोटा देतो, नन ऑफ द अबव, एकही धडाचा नाही. हा, कोणीच रसायला नको, नन ऑफ द अबव. वरीलपैकी एकही धडाचा नाही, एकाने विकास केला नाही, 5 वर्षात कधी भेटला नाही. आणि 5 वर्षात लोक कधी त्याला भेटायला गेले तर तो फक्त त्याच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना. मी लय वाईट एक्सपिरियन्स घेतलेला आहे राजकीय लोकांचा. कधी तो एक्सपिरियन्स फावल्या वेळात तुम्हाला सांगेल, मग तुम्हाला लक्षात येईल की हे काय असते. ठीक आहे, असतो की लय फायदा असतो. ओके, फायदा असतो म्हणून तर नोटा दिले. कधी कधी जर वाटला चांगला उमेदवार आहे तर मग मात्र मतदान देतो. उमेदवार पाहून देतो मी, मग कुठल्या पक्षाचा किंवा कशाचा डझंट मॅटर. उमेदवार बघायचा की ह्याने खरंच काम केलंय का. तर मी जे मतदारसंघात आहे
आता मी सगळ्यांनाही डिटेल गोष्टी सांगत येतं, पण त्या ठिकाणचा उमेदवार जरा चांगला आहे, बरं आहे. ठीक आहे. असं आपल्या देशात आहे ना लोकशाही आहे, आणि आपल्या देशात प्रत्यक्ष लोकशाही असावी अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. आपल्या देशात अप्रत्यक्ष लोकशाही नको आहे. आणि आपल्या देशात प्रत्यक्ष लोकशाही कधी येईल, ज्यावेळेस आपल्या देशातला जो नागरिक आहे ना तो ज्यावेळेस खरंच जागरूक होईल ना, त्यावेळेसच होईल. आणि खरं खरं व्हायला लागलं, म्हणजे आता हळूहळू नागरिक जागरूक व्हायला लागले. नागरिक जागरूक व्हायला लागलेले आहेत. 10 वर्षाच्या पूर्वीच्या काळ आणि आताच्या काळामध्ये खूप फरक आहे, किंवा 20 वर्षापूर्वीच्या काळ आणि आताच्या काळात खूप मोठा फरक आहे. आणि हे तुम्हाला हळूहळू दिसेल. ठीक आहे. नाही नाही, कॅन्डिडेट पाहून मी देतो. मी असा इंडिपेंडेंट आहे, बीजेपीचाच आहे, काँग्रेसचाच आहे, मला याच्यावर काहीच विश्वास नाही. इंडिपेंडेंट्स पण लय दुखी असतात, कारण की त्यांना कुठल्याच पक्षाचं तिकीट मिळालेलं नसतं. मग ते फक्त मत फोडण्यासाठी तिथं आलेले असतात, असा माझा एक विचार आहे. इंडिपेंडेंट कॅन्डिडेट म्हणजे त्याला लयच इच्छा आहे, हवं आहे की बाबा नाही मलाही व्हायचंच आहे. असा इंडिपेंडेंट कॅन्डिडेटने खरंच कार्य करून दाखवावं. मग इंडिपेंडेंट कॅन्डिडेट 5 वर्षानंतरच दिसतो सगळ्या लोकांना. तो इंडिपेंडेंट असतो म्हणून दिसतो का? नाही. काही काही लोक असे आहेत ना की जे इंडिपेंडेंट्स राहतात, ओके, आणि मस्त निवडून येतात. का? कारण की त्यांच्या कामामुळे ते येतात. काम करताना मला कोणताच राजकीय माणूस दिसला नाही, आणि जो दिसलाय मला ते सांगू नाही शकत मी आता इथं. ठीक आहे. काही लोक दिसलेत चांगलेत, म्हणजे मी त्यांचा खास चांगला एक्सपिरियन्स घेतलेला आहे, आणि काही लोकांचा खूप वाईट एक्सपिरियन्स घेतलेला आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी व्यक्तिमत्व आहे एक, पुणे जिल्ह्यात आहे, की ज्यांनी मला खूप मदतही केली होती एकेकाळी, आणि ज्यांनी मला समजून घेतलं होतं. खूप चांगलं गायडन्स पण दिलं होतं विशेष म्हणजे. ओके, ज्यावेळेस मी मुंबईला वगैरे होतो ट्रेनिंगच्या काळात, त्यावेळेस खूप छान सपोर्ट केला होता. त्यांनी हे नव्हतं बघितलं मी कुठल्या पक्षाचा आहे किंवा काय काय, कधी नाही. पण हे भामटे बाकीचे जेवढे लोक होते ना, त्या सगळ्या लोकांनी ज्यावेळेस ही गोष्ट आली म्हणजे माझ्या संदर्भातली, तेव्हा त्या भामट्या लोकांनी सगळं विचारलं होतं की कुणाला, कुठल्या पार्टीचं आहे, कोण आहे, तुमचं कसं काय, घरचा बॅकग्राऊंड काय, कसा काय. म्हणलं लेकाचे हे सुधारणार नाहीत, हे दाखवतात लय भारी पण आहेत नाही. असो, त्याच्यापेक्षा भामट्या लोकांपासून लांब राहा फक्त. असं. आणि व्यवस्थित तुमचं तुम्ही तशी बघा, तुम्हाला मतदानाचा अधिकार 18 वर्षाचा असताना दिलेला आहे, आणि 18 वर्षानंतर तुम्ही जागरूक नागरिक होतात किंवा सज्ञानी होतात. तर तुमच्या सज्ञानाचा उपयोग या ठिकाणी करा, आणि व्यवस्थित उमेदवार निवडून द्या. तुम्ही सगळा विचार करून द्या मत. जर दिलं नसेल तर नीट विचार करा. मतदान देणं म्हणजे असं ओके मस्त टंगळमंगळ करत जाणं, फॅमिलीसोबत गेट टुगेदर करणं, आणि मग तिथं हां फॅमिलीला विचारून देणं, हां कुठं देऊ हो? ओके तुम्ही कुठं दिलं, मी पण इकडे देतो, असं नाही. तुम्ही थोडा विचार करा जागरूक. ठीक आहे. हां, चलो. आता बघा, आयात पर्यायीकरणातून एक तर बेसिक गोष्ट लक्षात आली तुमच्या, की खाजगी उद्योगांना चालना दिली. मग आपल्या भारतात काय सुरू केलं? मेक इन इंडिया. मेक इन इंडियाने काय केलं? मेक इन इंडियानं मेक इन इंडिया या योजनेने काय केलं? आपल्या देशात जागा आहे इंडिया, इंडियामध्ये लेख हो या भारतीय वंशाचे लोक, आपण प्रायोरिटी दिली भारतीय वंशाला. भारतीय वंशाचे पण बाहेरचे असलेले जे लोक आहेत, भारतीय वंशाचे लोक जे बाहेर जास्त राहतात, ठीक आहे, भारतीय वंशाचे, आणि दुसरी लोक नॉन रेसिडेन्शियल इंडियन, हे नागरिक असतात भारताचे, NRI हे असतात नागरिक, पण हे ॲक्च्युली जास्त काळ बाहेर राहतात, म्हणून त्यांनी NRIचा एक स्टेटस घेतलेला असतो. नॉन रेसिडेन्शियल इंडियन, इंडियन असतात ते, पण भारतात राहत नाही, ते बाहेर राहतात. ते काय राहतात? विजावरती बाहेर दुसऱ्या देशांमध्ये राहतात. तर भारतीय वंशाचे आणि हे NRI बाहेर का राहतात? कारण की त्यांचे बिझनेस बाहेर असतात, म्हणून हे लोक आपल्या देशात बोलवायचे. हे लोक काय करायचे? आपल्या इंडियात बोलवायचे, त्यांना जागा द्यायची, त्यांच्या कंपन्या स्थापन करायच्या, आणि आपल्या देशात वस्तूंची निर्मिती करायची. वस्तूंची निर्मिती केली, वस्तूंची निर्मिती केली की मग डेव्हलपमेंट करायची. मग आपल्या देशाचा GDP पण वाढतो, आणि तिथून आपल्या देशातून निर्यात पण होते. आणि हे लोक ज्यावेळेस आपल्या देशात येतात त्यावेळेस ते आपलं तंत्रज्ञान घेऊन येतात.
आपल्या देशात तंत्रज्ञान पण आलं, आपल्या देशातली निर्यात पण वाढली, आपल्या देशातली डेव्हलपमेंट पण वाढली. हा ॲक्च्युली गेम मेक इन इंडियाच्या मागचा होता आणि हा सक्सेसफुल झाला आहे बरं, असंही नाही की सक्सेसफुल झाला आहे. मग आता याच्यासाठी आपल्याला तिसरी संकल्पना समजून घ्यावी लागेल, आयात उदारीकरण. आपल्याला हे करण्यासाठी काय करावं लागेल? आयात उदारीकरण. म्हणजे आपला पंतप्रधान दुसऱ्या देशात गेल्यानंतर तिथल्या माणसाशी भेटतो आणि त्यांना म्हणतो, नाही नाही तुम्ही आमच्या देशात या, पण आमच्या देशातून निर्यात करा. मला सांगा, पंतप्रधान भारतीय वंशाच्या एका माणसाला भेटायला गेले आणि त्याला सांगितलं, नाही नाही तू ये आमच्याकडे, ये आमच्या देशातून निर्यात कर. तो म्हणे कसं करू निर्यात? मला तिथे यावं तर लागेल पहिले, मला तर माझं तंत्रज्ञान तर घेऊन यावं लागेल. आणि जेव्हा हा व्यक्ती आपल्या देशात तंत्रज्ञान घेऊन येतो, आपण त्याला काय म्हणू? आयात म्हणू. तो काय म्हणाल? मला पहिले येऊ तर द्या. तुम्ही मार आयातीवर बंधनं घातल्यात, आपल्या देशानं आयातीवर बंधनं घातली, तर तो खरंच येणार आहे का आपल्या देशात? नाही. मग मेक इन इंडिया होईल का सक्सेसफुल? आपल्या देशात खरंच आपला GDP डेव्हलप होईल का? नाही होणार. त्यासाठी पहिले काय करावं लागेल? भारतीय वंशाच्या व्यक्तीला पहिले आपल्या इंडियात यावं लागेल. इंडियात यावं लागेल म्हणजे त्याला सगळ्यात पहिले आयातीसाठी सूट द्यावी लागेल, म्हणजे आयातीचं उदारीकरण करावं लागेल आपल्याला. आयातीचं उदारीकरण केल्यावर तंत्रज्ञान आपल्या देशात झालं तर वस्तूची निर्मिती होईल, आणि वस्तूची निर्मिती झाल्यावर आपल्याकडे वस्तूची निर्मिती आपल्या देशात होतीये, म्हणजेच आपण आयात पर्यायीकरण पण करतोय. आणि आयात पर्यायीकरण केल्यावर आपल्या देशामधून काय होतंय? निर्यात होतीये, म्हणजे आपल्या निर्यातीत वाढ सुद्धा होतीये. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस हे लोक आपल्या देशात जागा किंवा कंपन्या डेव्हलप करतात, त्यावेळेस आपल्या देशात रोजगार पण वाढतोय, कारण की हे लोक कामगार घेऊन येत नाहीत. आपल्या भारतात भरपूर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या सगळ्यांचा नीट विचार करा. घ्या 15-20 सेकंद घ्या जरा विचार करायला. नोटा हे मत खाली जात नाही राजेश्वरी. याच्यातून कळतं की नन ऑफ द अबाव, म्हणजे लोक मतदान करतात, पण ह्याच्यातून समजतं की त्या ठिकाणी उमेदवार ढंगाचा आहे का. झाला आता विचार? समजलं का इकॉनॉमिक्स किती सोपं असते? आणि सगळा खेळ कशाचा आहे? सगळा खेळ राजेश्वरी, काजल, विनोद, सगळा खेळ कशाचा आहे? विकास समजलं का? ओय भाऊकी, कळलं का? सगळा खेळ कशाचा आहे? सगळा संकल्पनांचा खेळ. आयात उदारीकरण म्हणजे काय? आयात पर्यायीकरण म्हणजे काय? रोजगार निर्मिती कशी होईल? तर रोजगार निर्मिती आयातीमुळे कशी होते? आयात उदारीकरणामुळे कशी होते? तर तंत्रज्ञान आल्यावर, नवीन जागा आल्यावर होते. आणि मेक इन इंडिया पण तुम्हाला योजना कळाली. म्हणून ह्या योजना ज्यावेळेस तुम्ही कराल, त्यावेळेस प्रत्येक योजनेच्या मागं काही ना काहीतरी एक रिझन असतं. हे तुम्ही नीट समजून घेणं गरजेचं आहे. आणि आता तुम्ही 65 ते 72 लेक्चरच्या रेंजमध्ये आहात, तर आता तुम्हाला हळूहळू इकॉनॉमिक्स कळत असेल. ॲक्च्युली हे ऑलरेडी संग्राम बॅचला मी घेतलेलं आहे, पण मला असं वाटतं की हे लेक्चर परत संग्राम बॅचच्या विद्यार्थ्यांनी घ्यावं, कारण की मी ज्यावेळेस लेक्चर घेत होतो त्यावेळेस फक्त 1-2 पोरं असायचे. ते बॅचमध्ये आता पोरं जरा थोडीशी जवळ परीक्षा आली की जरा लेक्चर बघायला लागलेत. भले ते नंतर बघतात म्हणा, पण ते करतात. तिथपर्यंत भाग लक्षात आलाय? म्हणजे आपल्या व्यापारामध्ये, ठीक आहे, आपल्या परकीय व्यापारामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा एक घटक असतो. आता नेक्स्ट 2.5च्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत? आपल्या व्यापारामध्ये असलेले व्यवहार तोल आणि व्यापार तोलाच्या कन्सेप्ट. पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट थोडंसं समजून सांगतो. बघा, आपल्या देशात काय असते? आपल्या देशात आयात आणि निर्यात चालते. आयात आणि निर्यात. आयात आणि निर्यात किती झाली? ठीक आहे, आयात कशी, निर्यात कशी, या सगळ्या गोष्टीला ओके. आयात कशी? मग वस्तूची आयात होते की सेवांची आयात होते? जसं आता तुम्ही व्हॉट्सअप वापरता. व्हॉट्सअप हे कुणाचं आहे? ते झुक्याचं आहे. ओके, व्हॉट्सअप कुणाचं आहे? ते झुक्याचं आहे. झुक्या म्हणजे कोण? तो झुकरबर्ग. फेसबुक वापरता, ते कुणाचं आहे? त्याचंच आहे. इन्स्टा वापरता, ते कुणाचं आहे? झुक्याचंच आहे. तो कुठं बसलाय? तो तिकडे कॅलिफोर्नियाला मस्त वेगळी त्याच्या 2 पोरी त्या बायकोबरोबर मस्त एन्जॉय करतोय. ते ऑफिसलाही जात नाही लेखाचं, ते घरातच बसून काम करते. आणि आपण काय करतोय? लोकांची तोंड बघण्यासाठी तिथे जातोय.
ओके, आपण करतोय फुल टाइमपास, त्याने आपल्याला लावले नादी, आपण लागतोय टाइमपास करायला. ओके, त्यासाठी आपण तिकडे जातो. हां, टेलिग्राम इथं ॲटलिस्ट लोक अभ्यासाला तरी येते असं. तर वस्तू आणि सेवा, तर तो काय करतोय, सेवा देतोय. आपण काय करतोय, वस्तू बाहेरच्या पण देतो. जसं मी तुम्हाला तेल सांगितलं, कांदा सांगितलं, ह्या वस्तू यांची आयात निर्यात होत राहते. मग आयात निर्यात होत राहते तर त्याचा एक मांडणी, त्याची नोंदणी व्यवस्थित होणं गरजेचं राहतं. मग जी नोंदणी व्यवस्थित होत राहते, त्याच्या नोंदणीनुसार जर आपली आयात जर जास्त झाली, म्हणजे आपल्या देशात जास्त वस्तू आल्या आणि आपल्या देशातून निर्यात जर कमी झाली, तर समजायचं आपण लॉसमध्ये गेलो. आपला व्यापार परकीय व्यापार हा लॉसमध्ये. का? कारण की आयात आपल्या देशात जास्त होते म्हणजे आपला परकीय चलन डॉलर बाहेर जात आहे. आयात आपण ज्यावेळेस एखादी वस्तू करतो, आपला डॉलर बाहेर जातो. ठीक आहे. नोंदणी नुसार दुसरं, आयात आपल्याकडे कमी आहे आणि आपली निर्यात जास्त आहे. आपण मेक इन इंडिया, आयात उदारीकरण, आयात पर्यायीकरण, चांगले चांगले उद्योग, हे आपल्या ढंगाचे इंजिनियर तयार झाले, जे इंजिनियर उद्योग प्रोव्हाइड करतील अशा पद्धतीने इंजिनिअरिंगच्या कॉलेजला गेले, तर ते सुद्धा काहीतरी दिवे लावतील. आपल्याकडे इंजिनियर जाते तिथं काय आले, मी पुढे जाऊन 40,000चा मला जॉब भेटेल, मी कुठल्या तरी कंपनीत जाईल, ह्याच्यासाठी इंजिनियर बनते. त्याचे मायबाप पण काय करते, 5 वर्षाच्या नंतर माझं पोरगं चांगल्या 70-80 हजाराच्या पगारावर लागेल. पण 5 वर्षानंतर पोरगं एकटंच थोडंच होणार आहे इंजिनियर. 5 वर्षानंतर कितीतरी इंजिनियर तयार झालेले असतील. ओके, कितीतरी सुशिक्षित बेरोजगार तयार झाले असतील. पण तुझ्या पोराला पहिल्यापासून सांगितलं की बाबा तू इंजिनिअरिंग हो, मी 10 लाख रुपये लावतो, तुला एक कंपनीत टाकून देतो. असे मायबापाने विचार केला करतच नाही ना आपल्या देशात. असे कोण विचार करते, ते फॉरेनमध्ये करते. फॉरेनमध्ये विचार केला जातो. तिथे इंजिनियर ज्यावेळेस होतो एखादा पोरगं, तर त्याचे मायबाप म्हणते हां तू हो इंजिनियर, तुझ्यासाठी मी करतो. कारण की त्यांना ते शिकवलं जातं की तुम्ही काम करण्यासाठी नाही बनले, तर तुम्ही लोकांना काम देण्यासाठी तयार झालेला आहात. आपल्याकडे काय शिकायला जाते, कुणी काढायची कंपनी, घरचे काय विचार करते, कोण काढणार कंपनी, लय पैसा लागते, 1-2 करोड लागते. अरे मग आहेत ना संस्था तशा आहेत ना, तुम्ही तुमचं फक्त डिग्री तर तयार करा. या सगळ्या गोष्टींचा विचार करा. म्हणून आपला समाज डेव्हलप होणं गरजेचं आहे. म्हणजेच आपला जर निर्यात कधी जास्त होईल, ज्यावेळेस आपल्या देशात खरंच चांगल्या वस्तू, अगदी USA पेक्षाही टॉप लेवलच्या वस्तू तयार होतील. आयात काय होईल, कमी, आणि निर्यात जास्त. निर्यात जास्त झालं की आपल्याला परकीय चलन जास्त मिळते आणि आपली काय होते, जगात पत वाढते. ओके, आणि हा असतो आपला फायदा. मग आता ह्याला इकॉनॉमिक्सच्या भाषेत काय म्हणतात, ठीक आहे, लॉस होणे म्हणजे आपला प्रतिकूल. काल बघा तुम्हाला अनुकूल प्रतिकूल मी सांगितलं, हा प्रतिकूल झाला, आणि फायदा होणे हा झाला अनुकूल. प्रतिकूल आणि अनुकूल लक्षात आलं. हे सगळे शब्द डोक्यात फिट करून ठेवा, तर इकॉनॉमिक्स सगळ्यात बेस्ट होईल तुमचा, नाही तर नाही होणार. तर लास्ट आपण म्हणजे दुपारच्या लेक्चरमध्ये आपण यावरती असलेले जे काही व्यवहार तोल जो असतो, म्हणजे आता बघा हा झाला वस्तू आणि सेवांचा आयात निर्यातीचा सगळा भानगड. मग वस्तू आणि सेवांचा जो काही भाग असतो, वस्तू आणि सेवा ह्या कशात असतात, ठीक आहे, तर ह्या सगळ्या असतात व्यवहार तोलात. मग व्यवहार तोलामध्ये जिथं आपण, ठीक आहे, आपण इथं घेऊ व्यवहार तोलामध्ये 2 खाती असतात. एक असतात भांडवली खाते. आता मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, भांडवली खाते, की आपल्या देशामध्ये भारतीय वंशाचे लोकांनी जर उद्योग सुरू केले देशात, इंडियामध्ये आले, ते आपल्या देशात काय घेऊन येतात, तंत्रज्ञान घेऊन येतात. ते आपल्या देशात तंत्रज्ञानासोबत गुंतवणूक सुद्धा घेऊन येतात की नाही, ते आपल्या देशात गुंतवणूक घेऊन येतात, तंत्रज्ञान घेऊन येतात. आता ही गुंतवणूक ते काय चिल्लरमध्ये आणणार आहेत का, नाही, ते परकीय चलनातच आणणार आहेत, ते डॉलरच घेऊन येतात, आणि त्याचाच आपल्या देशाला फायदा होतो.
कधी कधी आपला देशसुद्धा हे मोठ्या मोठ्या ज्या संस्था असतात IMF, वर्ल्ड बँक, ठीक आहे, ह्या IMF वर्ल्ड बँककडून ज्यावेळेस आपण कधी कधी कर्ज घेतो, हे कर्ज यांच्याद्वारे घेऊन आपल्या देशात गुंतवलं जातं, म्हणजे आपल्या देशात गुंतवणूक केली जाते. IMF वर्ल्ड बँककडून कर्ज घेऊन आपल्या देशात गुंतवणूक केली जाते. आपण याला काय म्हणू? भांडवली खाते. म्हणजे आपल्या देशात परकीय चलन येतं, पण गुंतवणुकीच्या हैसियतने येतं, गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून येतं. याला म्हणलं जातं भांडवल खाते. आणि आपल्या देशात चालू खाते, जे की आपण काय करतो, चालू खात्यामध्ये आपण आपल्या जीवनावश्यक वस्तू, कोणी कार बोलवते, माझ्यासारखा माणूस हार्ली डेव्हिडसन बोलवते, ठीक आहे. तर हार्ली डेव्हिडसन ही काय झाली? वस्तू झाली. तुम्ही व्हॉट्सअपवरती काही ना काहीतरी चॅट करताय किंवा व्हॉट्सअप वापरताय, तुम्ही ॲप घेताय, हे काय झालं? सेवा झाली. म्हणजे दिसणारी गोष्ट, चालू खात्यावर दिसणारी गोष्ट, आता मी सपोज दिसणारी गोष्ट घेतली HD, ठीक आहे, तर ही काय झाली? वस्तू झाली. ठीक आहे. चालू खात्यावर काय झाली? दिसणारी गोष्ट झाली HD, ठीक आहे. आणि न दिसणारी गोष्ट, जसं आता व्हॉट्सॲप, हा न दिसणारी गोष्ट, ही काय झाली? सेवा. आता ही अदृश्य, म्हणजे तुम्ही अदृश्य आणि दृश्य या वस्तू आणि सेवांचा ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गोष्टीमध्ये, आयात निर्यातीच्या गोष्टीमध्ये समावेश होतो, त्या गोष्टी ज्या ठिकाणी मांडल्या जातात त्याला म्हणतात चालू खाते. आणि ज्या ठिकाणी गुंतवणुकीसाठी काही पैसा आपल्या देशात येतो भांडवलाच्या दृष्टिकोनातून, व्हॉट्सअप भांडवलाच्या दृष्टिकोनातून आलाय का? मी माझी हार्ली डेव्हिडसन भांडवलाच्या दृष्टिकोनातून घेतली का? नाही. ही मी माझ्या शौकसाठी घेतलेली आहे. स्वप्न होतं, घेऊन टाकले. तुम्ही व्हॉट्सअप वापरताय कारण की तुम्हाला तुमचं काम करायचं आहे, तुम्हाला तुमचं सोशल लाईफ तुमची चांगली ठेवायची, तुम्ही घेतलं. हे तुमच्या टाइमपाससाठी, की बाबा माझ्या लोकांबरोबर, मी माझ्या फॅमिलीबरोबर, माझ्या फॅमिली पॅक बरोबर मी कुठं ना कुठं तरी अटॅच राहील. ठीक आहे. या गोष्टीसाठी, सोशल लाईफसाठी तुम्ही हे केलेलं आहे. म्हणजे हे तुमचं चालू राहणार आहे सतत, हे तुमचं भांडवली राहणार आहे. हे तुमच्या देशात येतोय पैसा, पण हा भांडवली जातोय. हा तुमच्यातून जाईल पण पैसा, हा तुमच्या देशातून जाईल पण पैसा, हा आपल्या देशात येतो पण जातो पण. हा कशासाठी राहतो? भांडवलासाठी. हा कशासाठी राहतो? चालत राहतो. आणि म्हणून आपल्या देशात आयात निर्यातीचा जो भाग असतो, आपल्या देशात आयात आणि निर्यात ह्या ज्या गोष्टी होत राहतात, ह्या गोष्टी दृश्य आणि अदृश्य या गोष्टी चालू खात्यात होतात, आणि ज्या गोष्टी फक्त भांडवलासाठी असतात त्या भांडवली खात्यात होतात. फक्त दृश्य म्हणलं, फक्त वस्तू, तर ह्याला म्हणतात व्यापार, आणि या सगळ्याला म्हणतात व्यवहार. ह्याला म्हणतात व्यापार तोल, आणि ह्याला म्हणतात व्यवहार तोल. आणि जर आपला आयात जास्त आणि निर्यात कमी झाली तर आपला प्रतिकूल व्यवहार तोल होतो. आणि आपली आयात कमी निर्यात जास्त झाली तर आपला अनुकूल व्यवहार तोल होतो. झालं. किती सोपं आहे. बस तुम्ही ह्या लेक्चरला जरा थोडंसं रिवाइज करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. तर हे झालं तुमचं आजचं लेक्चर. परत भेटू 2:30 वाजता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. समजलं का लेक्चर?